तर मंडळी, खाने का शौकीन आज तुम्हाला पुन्हा घेऊन आला या संगमनेर शहरामध्ये। आणि संगमनेर शहरामध्ये फक्त खाण्याचे झक्कास ठिकाणं नाही आहे, तर तुम्हाला या खाण्यासोबत खूप असा अफाट प्रेम पण इथं मिळतोय। आणि आज खाने का शौकीन या संगमनेर शहरामध्ये एकटाच आलेला नाही आहे, तर आपल्यासोबत जॉईन करणार आहेत या संगमनेरच्याच अभिलाषा मॅडम। हाय गाईज, सगळ्यात पहिले तर मी माझं इंट्रोडक्शन दिलं असतं, पण मला खरंच खूप जास्त भूक लागली आहे। सो आपण सगळ्यात पहिले ट्राय करणार आहे आठवण पोहे सेंटरमधले फेमस पोहे। चला तर मग बघूया ती कशी आहे टेस्ट। पोहे म्हटलं की संगमनेरकरांना आठवणारं ठिकाण म्हणजे आठवण पोहे। मित्रांनो, ह्या संगमनेरचे सगळ्यात प्रसिद्ध आठवण पोहे आपल्या हातात आलेले आहे। आणि ह्या संगमनेरच्या आठवण पोह्याचं एक ब्रीद वाक्य आहे का श्रीमंतांना आवडणारे आणि गरीब परवडणारे असे हे पोहे आपण आता इथं टेस्ट करणार आहोत। तर आजचे जेवढ्या पण रेटिंग्स आहे हे अभिलाषाच आज तुम्हाला देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। पोह्यांवरती लिंबू पिळणे इज मॅन्डेटरी, त्याच्याशिवाय पोहे अपूर्ण आहेत। संगमनेरची असली तरी मी आजपर्यंत आठवण पोहे ट्राय नाही केलेले, सो मी फर्स्ट टाइम ट्राय करते आज की आठवण पोहे कसे लागणार आहेत। पोह्यांची सुरुवात ही संगमनेरमध्ये ह्या आठवण पोहेनीच केली। स्वर्गवासी कैलास मामा यांनी ह्या संगमनेरमध्ये हे पोहे कांदा पोहेची सुरुवात केलेली। तर तुला काय वाटतं, एवढे वर्ष झाले यांची ही परंपरा आहे, तर आज याची काय तुला काय वाटतं, काय रेटिंग द्यावी? मला पोहे खाऊन तर कळलंय की इथे सगळ्यात जास्त गर्दी का असते, कारण खरंच पोह्यांची टेस्ट अमेझिंग आहे आणि खरंच मस्त आहे। आणि वरून तू बघितलं तर शेव आणि कांद्याचा जो फ्लेवर आहे तो खरंच खूप चांगला आलेला आहे। आणि लिंबू टाकल्यानंतर तर डबल आहे ना, म्हणजे त्याची मजा जी आहे ती डायरेक्ट डबल होऊन जाते। मस्त मस्त, एकदम मस्त। तुम्हाला पण जर पोहे खायचे असतील तर आठवण पोहे सेंटरला नक्की या। तर अभिलाषा, काय रेटिंग देशील तू 10 पैकी? 10 out of 10। नक्की 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 10 out of 10। तर मंडळी, जसं तुम्ही बघितलंय का अभिलाषाला हा पोहा कांदा पोहा खूपच आवडलेला आहे। त्यांनी पहिल्यांदाच हा ट्राय केला आहे संगमनेरमध्ये। तर तुम्ही पण नक्की या आठवण पोहेला भेट द्यायला, कारण बस स्टँडला तुम्ही उतरल्या एकदम शेजारीच आहे, येवले चहावाल्याच्या एकदम शेजारीच आहे। आणि सकाळी तुम्ही 7 वाजल्यापासून दुपारपर्यंत तुम्हाला ह्या पोहेचा मनसोक्त आनंद घेता येईल। याची आजची जी प्राईज आहे ती आहे 30 रुपये, 30 रुपीज। तर या आणि ह्या पोहेला नक्की ट्राय करा। तर चला आपण लवकरात लवकर ह्या पोहेला फिनिश करूया आणि भेटूया तुम्हाला नेक्स्ट स्पॉटला। तर मित्रांनो, आपण या संगमनेरच्या पुढच्या स्पॉटला पोहोचलो आहोत, ज्याचं नाव आहे बघा तुम्ही स्वल्पविराम। आणि हे स्वल्पविराम छत्रपती शिवाजी महाराज जे चौक आहे किंवा स्तंभ आहे त्याच्या समोरच आहे। आणि हा स्वल्पविराम 1964 पासून आपल्या संगमनेरमध्ये कार्यरत आहे। या स्वल्पविरामचा पण खूप मोठा इतिहास आहे या संगमनेरमध्ये, कारण 1964 पासून हे आत्तापर्यंत कार्यरत आहे। आणि भरपूर आयटम इथं हे तयार करत असतात। सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक भरभरून इथं नाश्ता करायला येतात। इथे फक्त इथलेच लोक येत नाही, तर खेड्यागावातून आजूबाजूच्या सगळ्या गावांमधून लोक इथे येतात। आणि खास म्हणजे इथे मिसळ, वडा रस्सा, पुरी भाजी याच्यापेक्षा अजून सगळे आयटम्स फेमस आहेत। म्हणजे सांगायचं गेलं तर इथे कोणता एक आयटम फेमस नाही आहे, तर पूर्ण हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सगळ्याच गोष्टी फेमस आहेत। चला तर मग ट्राय करूयात काय काय मिळतं। तर मित्रांनो, आपण ह्या स्वल्पविराम हॉटेलमध्ये एंट्री केलेली आहे। तुम्ही बघू शकता हा स्वल्पविराम हॉटेल कधी पण तुम्ही आलात तर खचाखच असं ग्राहकांनी भरलेला असतो। आणि इथं वरतीच नाही तर खाली पण अशी बसायला आय स्पेस जागा आम्हाला तिकडेच बसणार आहोत, तुम्हाला बघायला पण मिळेल। बघू शकता किती ह्या स्वल्पविरामचे डिशेस आहे। जसं इथं मेंदूवडा आहे, इडली आहे, यांची मिसळ आहे, रस्सावडा आहे। आणि सोबत बघा हे असं मटकी वगैरे देतात, तरीचा रस्सा देतात, कांदा वगैरे लिंबू वगैरे देतात, सोबत त्यांची दही असते, इडली सोबत चटणी सांबर वगैरे असतं। पण स्वल्पविरामचं मेन जे आयकॉनिक डिश आहे ना इथली, ती आहे इथं बघा पुरी भाजी। आणि तुम्ही पुरीची साईज वगैरे बघा, पुरी किती मस्त अशी फ्राय केलेली आहे। आणि सोबत त्यांचा हा शिरा जो आहे तो पण इथं खूपच लोकांना आवडतो। आणि बघा आता गरम गरम ढोकळा पण ह्या भावाने आणून दिला आहे। तर आजच्या एवढ्या सगळ्या मेनूंचा जो जी रेटिंग देणार आहे ती आहे ऑनवर अभिलाषा। तर अभिलाषा आता तू सुरू कर
आणि सांग ह्या सोलपुरामचा तुला कोणता पदार्थ इथं जास्त आवडला? एवढे सगळे पदार्थ बघून तर सगळ्यात पहिले मी कन्फ्यूज झाले की मी स्टार्टिंग कुठून करू, बिकॉज सगळेच माझे आवडते पदार्थ आहे. पण ठीक आहे, स्वल्पविरामची एकदम आयकॉनिक डिश आहे पुरी भाजी. सो वी स्टार्ट विथ पुरी भाजी. काय वाटतं अभिलाषा? पहिल्या घासात खूप म्हटलं एन्जॉय करते वाटतं तू? झणझणीत आहे. कांदा आणि लिंबूमुळे खूप चांगलं टेक्स्चर आलं आणि त्यांनी शेव पण टाकली त्याच्यामुळे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची जी पुरी आहे ती खूप मऊ आहे, म्हणजे ती कडक नाहीये. बरोबर. सो एन्जॉय, म्हणजे मला तर आवडली खूप छान. आणि तुम्ही बघू शकता पुरीची साईज बघा, पुरी एकदम फुगलेली आहे. अशा पुऱ्या म्हणजे बघितल्यानंतर अक्षरशः तुमच्या तोंडात पाणी येईल अशी ही सोलपुरामची पुरी भाजी इथं आयकॉनिक डिश बनलेली आपल्या संगमनेरकरांसाठी. आणि मोस्टली जेवढे पण पब्लिक येतात ना, तर ह्या सगळ्या आयटमचा आस्वाद घेतातच, पण सगळ्यात पुरी भाजी खास खातात. आणि त्याच्या पुरी भाजीनंतर यांचा जो हा शिरा बघितला तुम्ही, हा पायनॅपल शिरा, हा पण खूप छान आहे इथं. तर आपण शिरा पण ट्राय करणार आहे. एवढं सगळं तिखट खाल्ल्यावर एंड गोडने झालाच पाहिजे. हो. त्यामुळे ऑफकोर्स शिरा खूप जास्त छान आहे. अच्छा. आणि तुम्ही पण खाऊन बघा सर. आणि त्याच्यावर जे काजू टाकलेले आहेत त्यांनी, त्याच्यामुळे त्याला खूप चांगलं टेक्स्चर आलेलं आहे. कसं वाटतं सर तुम्हाला? सोलपुरामचे ओनर जसे बोलले ना का हा आमचा पायनॅपल शिरा अक्षरशः म्हणजे पहिल्याच घासात पूर्ण तोंडामध्ये असं पायनॅपलचं ना असं विरघळलं. आणि पायनॅपलचा असा बस्ट झालाय. खरोखर इतका हा अप्रतिम आणि सुरेख असा हा यांचा पायनॅपल शिरा आहे. आपण ट्राय करूयात मिसळ. आणि रस्स्याची क्वांटिटी पण तुम्ही बघू शकता. पूर्ण कटोरीभर हा यांनी रस्सा दिलेला आहे. वरून छानपैकी अशी झणझणीत तरी पण आहे. आणि तुम्ही जर तिखट लवर असाल तर नक्की या, इकडे नक्की या. तुम्हाला एक्स्ट्रा तरी पण इथं भेटेल, कांदा भेटेल, लिंबू भेटेल, तुम्हाला एक्स्ट्रा इथं मटकी पण भेटेल. बघा आपल्या वर्कऑन अभिलाषाला खूप जास्त म्हणजे भूक लागलेली दिसते. खूप एक्साइटेड आहे. बघूया आपण पण आहे ना पावसोबत याला ट्राय करूया. खरंच अप्रतिम अशी झनाटेदार ही मिसळ आहे ना. का मिसळ लवर जर इथं आले, पुरी भाजी तर यांची आयकॉनिक डिश आहेत, पण मिसळ लवर जरी इथं आले तर अगदी मनसोक्तपणे खाऊ शकतात. आणि मिसळ पण तुम्ही बघितली का याच्यामध्ये जाड सेव, बारीक सेव, मटकी, कांदा, शेंगदाणे आणि वरून चमचमीत असा यांचा रस्सा आणि तर्री. छान कॉम्बिनेशन ह्या मिसळचा सोलपुराममध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दही. आणि जर तुम्ही तर्री खाऊन खाऊन वैतागलात, तिखट खाऊन वैतागलात, तर तुम्हाला ही दहीवरून स्वाप करण्याचं काम करते. तर ह्या अशा सोलपुरामच्या अनेक डिशेसला तुम्ही सकाळी सकाळी येऊन चाखू शकता, ट्राय करू शकतात. आणि जसं आधी तुम्हाला सांगितलं का बस स्टँडपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. 2च मिनटं तुम्हाला पाय चालत जरी आले तर 2च मिनटं तुम्हाला लागणार आहे. महाराजांच्या पुतळ्यासमोरच हे हॉटेल सोलपुराम आहे. एवढंच का तुम्हाला फक्त थोडंसं खाली यावं लागेल. पण खाली आल्यानंतर हे आय स्पेस अशी आणि अशी आय स्पेस इथं जागा पण आहे. पोट भरल्याशिवाय तुम्हाला इथून जाण्याची इच्छा नाही होणार. तर या नक्की ह्या हॉटेल सोलपुरामला आणि भेट द्या. आणि कुणी इथं अगोदर व्हिजिट केली, यांच्या नाश्त्याचे आयटम चाकले ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे असं म्हणाल तुम्ही जर साऊथ इंडियन लवर असाल तुमच्यासाठी पण ही जागा एकदम परफेक्ट आहे. म्हणजे फक्त तुम्ही इथं आल्यानंतर महाराष्ट्रीयन नव्हे तर तुम्ही साऊथ इंडियनच्या डिशेस पण इथं तुम्ही ट्राय करू शकता. एवढ्या बेस्ट रेटिंगचे, एवढ्या बेस्ट क्वालिटीचे इथं साऊथ इंडियन फूड पण मिळतात. तर असे हे संगमेरातलं हॉटेल सोलपुराम हे फक्त महाराष्ट्रीयन नव्हे तर साऊथ इंडियन डिशेससाठी पण खूप प्रसिद्ध आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला नाश्तासाठी जर सगळं काही ट्राय करायचं असेल, पुरी भाजी, मिसळ, वडा, रस्सा, साऊथ इंडियन स्वीट, तर तुम्हाला कुठे दुसरीकडे जायची गरज नाही. एकाच ठिकाणी या, सगळं खाऊन फटाफट. आता अभिलाषा आपण हे सगळं संपूया आणि भेटूया पुन्हा नवीन पुढच्या स्पॉटला. लोकांचं सहकार्य भरपूर आहे, प्रेमही भरपूर आहे आणि पाटणकर कुटुंबावर विश्वास आहे. आपल्या संगमनेरच्या पब्लिकला काय तुम्ही मेसेज देणार? सुरुवात म्हणजे संगमनेरची पब्लिक तर तशी खाण्याची बाबतीत रसिकच आहे. जे जिथं चांगलं आहे तिथं आवर्जून जातेच. म्हणजे सोलपुरामची जी चव आहे ती पब्लिकला इथपर्यंत बरोबर खेचून असं मान्यच करावं लागेल. चला सर, थँक्यू. सर, व्हेरी गुड.